पुणे शहरामध्ये IT कंपन्या त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे। पुणे शहरामध्ये प्रत्येकाचंच कुटुंब नाही, मात्र ज्यांचं कुटुंब आहे ते सगळे मेस, हॉटेल्स या सगळ्यांवरती अवलंबून असतात आणि पुण्यातल्या देशपांडे स्वयंपाकगृहामधून पुण्यातल्या IT कंपन्या असतील, हॉस्पिटल्स त्याचबरोबर मोठमोठ्या संस्थांमध्ये जवळपास दिवसाला 30,000 चपात्या ज्या आहेत ते पुरवल्या जातात। मात्र आपण पाहतोय की या संपूर्ण पुरवठ्यावरती सुद्धा गॅस सिलेंडर जो आहे तो पुरवठा होत नसल्या कारणामुळे मोठा परिणाम जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की पुण्यातलं हे देशपांडे स्वयंपाकगृह आहे, इथं काही महिला ज्या आहेत आपण पाहतोय की दररोज काही हजार चपात्या बनवण्याचं काम करतात, मात्र गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्या कारणामुळे त्यांचे खरं तर आपण पाहतोय की ज्या चपात्या 30,000 पुरवल्या जायच्या त्याच्यावरती मोठा परिणाम जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की या सगळ्या चपात्या ज्या आहेत ज्यांची कंपन्यांची ऑर्डर्स आहेत, हॉटेल्स आहेत, मेस चालवल्या जातात, ज्यांना चपात्या पुरवल्या जातात त्याच्यावरती मोठा परिणाम झालेला आहे। आपल्यासोबत इथले स्वतः देशपांडे स्वयंपाकगृहाचे संचालक आहेत। मला हे सांगा की पुणे शहरामध्ये जवळपास 30,000 चपात्या तुम्ही पुरवण्याचं काम करता, किती परिणाम झालेला आहे आणि सध्या किती हजार चपात्या तुमच्याकडून बनवल्या जातात? बऱ्यापैकी निम्म्यावर परिणाम झालाय त्याचा या 2 दिवसात, कारण की ज्यांना आम्ही पोळ्या देतो त्यांचीच युनिट्स बंद झालेली आहेत, कारण की त्यांच्याकडे सिलेंडरचं सप्लायच नाही आहे सध्या। आणि आम्ही सुद्धा आता म्हणजे या सगळ्या एकंदरीत वाटचालीमध्ये कुठेतरी इसेन्शियल असल्यामुळे आमच्या ज्या एजन्सी आहेत त्या एजन्सींकडनं आता आम्हाला देवकृपेने एखादा दुसरा सिलेंडर दिवसाला अवेलेबल होतोय। आणि परवा खासदार सुप्रिया सुळेताई यांनी सुद्धा या गोष्टीची दखल घेतली, त्याचा थोडासा परिणाम आमच्या याच्यावर झालेला आहे। कुठं कुठं नक्की तुम्ही चपात्या पुरवता? तुम्ही इंडियाला सुद्धा जेवण पुरवता अशी माहिती आहे, इंडिया असेल, IT कंपन्या असतील, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तिथे जातात, त्याच्यावरती कसा परिणाम झाला? म्हणजे लोकांची मागणी आहे मात्र गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्या कारणामुळे तुम्ही पोहोचू शकत नाही? आत्ता सध्या NDAचं आमचं नवीन काम सुरू झालंय, 1-1.5 महिना झाला। आणि ते NDAचं काम असल्यामुळे आम्हाला त्याला प्राधान्य द्यावंच लागतंय। किंवा हॉस्पिटल्स असतील त्यांना आम्हाला नाही म्हणता येत नाहीये, किंवा काही ठिकाणी विद्यार्थी ज्या मेसमध्ये जातात जेवायला, आपल्या कात्रज कोढवा रोडला एक कॉलेज आहे तिथल्या मेसला मोठ्या प्रमाणात जेवण असतं, पण त्यांना आम्हाला नाही म्हणता येत नाही। मग अशा ठिकाणी आम्हाला काही करून त्यांना पोळ्या या द्याव्याच लागतात। किंवा IT कंपन्या आहेत, IT कंपन्या सुद्धा बऱ्यापैकी आमच्यावर अवलंबून आहेत। चपात्या जरी समजा आता गॅस उपलब्ध झालेला असला तरी सुद्धा भाज्या किंवा इतर जे काही पदार्थ आहेत ते तुम्ही बाहेर चुलीवरती बनवताय, म्हणजे गॅस उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला ही वेळ आली की आता चुलीवरती का होईना स्वयंपाक करून पुरवणं गरजेचं आहे? नाही, आता जवळजवळ आज 6वा दिवस आहे की आम्ही चुलीवर सगळा स्वयंपाक करतोय। पोळ्या आणि भाकरी हा विषय सोडला तर जवळपास सगळा स्वयंपाक आमचा आता सगळ्या चुलीवरच चालू आहे। म्हणजे की गॅस उपलब्ध होत नाही त्याच्यामुळे आता चुलीवर करण्याशिवाय पर्याय नाही आणि डबे तर दिले पाहिजे? नाही, द्यायलाच पाहिजे, कारण की इतकी लोक धायरी परिसरात आमच्यावर अवलंबून आहेत, त्यामुळे रोजचा स्वयंपाक हा आम्हाला, ही कमिटमेंट आहे आमची, ही आम्हाला करावीच लागणार आहे। मग त्याच्यावर पर्याय म्हणून आम्ही न थांबता चुलीवर आता सुरू केलेला आहे। झाला तरी चालेल मात्र लोकांच्या पोटाची सोय झाली पाहिजे। 100%, कारण की सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत लोकांना प्रचंड सवय झालेली आहे की पटकन यायचं, डबा घेऊन जायचा, पटकन यायचं, जेवून जायचं। आणि आमचं देशपांडे स्वयंपाकघर जे आहे ते तसं अतिशय कमी बजेटमध्ये आम्ही लोकांना जेवायला द्यायचं काम करत असतो। मग अशा कंडिशनमध्ये त्यांना आमच्यावर अवलंबून असल्यामुळे आम्हाला देणं गरजेचंच आहे। आपण पाहतोय की या सगळ्या सेवेवरती जो आहे तो गॅस सिलेंडरमुळे परिणाम झालेला आहे, मात्र जे लोक खरं तर या सगळ्या किचनवरती अवलंबून आहेत, ज्यांचं कुटुंब नाही, ते दररोज खरं तर या किचनमधून येऊन डबा घेऊन जातात, अशांच्या खरं तर आपण पाहतोय की पोटाची सोय व्हावी यासाठी हे किचन जे आहे ते बंद होऊ नये यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये 2 सिलेंडर जे आहेत ते इथं पुरवले जातात, मात्र इतर सगळा स्वयंपाक जो आहे तो मात्र चुलीवरतीच केला जातो। आणि गॅस सिलेंडरचा परिणाम आपण पाहतोय की ज्या स्वयंपाकगृहामधून 30,000 चपात्या वेगवेगळ्या कंपन्या, हॉस्पिटल्स त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पाठवले जायचं, त्याचं उत्पादन जे आहे ते थेट 15,000 वरती आलेलं आहे। मात्र जे लोक खरं तर याच्यावरती अवलंबून आहेत त्यांचं पोट बंद पडू नये यासाठी सोय म्हणून आपण पाहतोय की चुलीवरती सुद्धा स्वयंपाक जो आहे या स्वयंपाकगृहामध्ये केला जातोय। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।